नमस्कार. आज माझी आईची आई आमच्याकडे आलेली आहे. माझ्या मोठ्या मावशीकडे गेली होती ती. आणि माझ्या पप्पांची आई आहे ती मुंबईला गेले. तर ही बघा माझी आजी. हॅलो, कसे आहात? व्हिडिओला लाईक करा. तर आज मी तुम्हाला उत्तपमची रेसिपी दाखवणार आहे, एकदम झटपट अशी बनणारी. तर चला तर मग आपण रेसिपी बघूया. इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरची चॉप करून घेतले, तेल घेतले आणि चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. हे जे बॅटर आहे ते मी उडीद डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवले होते. त्यानंतर मिक्सरला ते बारीक ग्राइंड करून घेतलेत आणि पूर्ण रात्र त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. तर छान हे वरती आलेलं आहे आपलं बॅटर. आणि आता मी यामध्ये चॉप केलेला जो कांदा, टोमॅटो आणि मिरची होती ते घालून घेते आणि सोबतच कोथिंबीर पण घालते आणि ते छान असं मिक्स करून घेते. मी इथे छान मिक्स करा, म्हणजे जे टोमॅटो, कांदा आणि मिरची आहेत ते छान सगळ्या बॅटरला लागतील असं. हे बघा, छान असं मिक्स करा ते. आणि इथे आता तयार आहे आपण उत्तप्पा करण्यासाठी पीठ. इथे मी डोसा पॅन घेतला आहे आणि आता मी तो गरम झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी त्याच्यावर मारून स्वच्छ फडक्याने ते पुसून घेते. आणि आता जे आपण बॅटर केलं होतं ते आता मी ह्याच्यावरती स्प्रेड करून घेणार आहे छान असं. तुम्ही इथे बघा, एकच चमचा घेतलेला आहे मी आणि ते छान असं स्प्रेड करते. हे बघा, पूर्ण गोल असं घ्या. आणि आता ह्याच्यावरती मी तेल आहे ते सोडणार आहे चमच्याने. साईडून कडांना पहिलं सोडून घेते आणि नंतर मग मध्यभागावर सोडणार आहे, जेणेकरून छान सगळीकडे तेल लागेल आपलं. म्हणून गॅस जो आहे तुम्ही मध्यम आचेवर करून ठेवा, कारण जास्त फास्ट केलात तर ते व्यवस्थित शेकलं जाणार नाही आणि करपून जाईल पूर्णपणे. त्यासाठी मध्यम ठेवलं तर छान असं शेकलं जाईल खालून वरून. आता इथे तुम्ही बघा, हळूहळू आपला उत्तप्पा तयार होतोय. वरचं जे बॅटर आहे ते सुकत चाललेलं आहे, याचा अर्थ खालून छान वाफ लागते त्याला आणि ते जाळीसुद्धा पडते. तुम्ही इथे बघा, मी दाखवते इथे तुम्हाला. आणि छान इथे सुट्टा पण झालेला आहे पॅनने. तुम्ही ते कलर बघू शकता, हलका असा गोल्डन कलर आलेला आहे आणि खालच्या साईडने पण त्याला जाळी पडलेली आहे. उत्तपम आपला छान असा आता तयार होतोय. वरून थोडंसं प्रेस करा हलक्या हलक्या हाताने. इथे मी तुम्हाला परत एकदा पलटी करून दाखवते. वरून पण छान असं शेकलं गेलं आहे ते. हा बघा, उत्तपम आपला आता छान तयार झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला अजून एक दाखवते. सेम प्रोसेस आहे. पहिला आधी पाणी मारून घ्यायचं आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. आणि आता ह्याच्यावरती बॅटर आपण सोडायचं आहे आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याला. काही जण जे कांदा, टोमॅटो आणि मिरची असतात ते वरून स्प्रिंग करतात, पण मी वरून न टाकता मी त्याच्यात मिक्स केलं आहे, कारण ते छान असं सगळीकडे लागलं जातं. आणि जर तुम्ही वरून टाकलं तर थोडंसं ते तव्याला चिकटतं पण आणि ते थोडंसं कच्चं पक्कं राहतं. आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे तर ते तसं नाही, ते पूर्णपणे छान शिजलेलं असतं. त्यासाठी इथे बघू शकता तुम्ही. परत तुम्हाला एक पलटी करून दाखवते. खालून पण छान अशी जाळी सुटलेली आहे उत्तपमला आणि वरून पण छान असा शेकला जाईल आता, सुंदर एकदम. इथे तुम्ही बघा, परत जाळी छान सुटलेली आहे. ही बघा, छान दिसतंय कलरफुल थोडं थोडं. तर आपला तयार झालेला आहे उत्तप्पा पण. आणि आता मी चटणी केली होती, त्या चटणीला तडका दिलेला आहे इथे. आणि आपण आता चटणी आणि उत्तप्पे सर्व करतोय छान असे. तुम्ही उत्तपम
सांबारसोबतसुद्धा खाऊ शकता, पण मी इथे चटणी घेतली आहे फक्त खोबऱ्याची. हे बघा, छान दिसतंय खूप. चटणीसुद्धा तयार आहे आणि चटणी आणि उत्तपम खूप छान लागतात. त्यासाठी इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि सोबतच हे बघू शकता तुम्ही, मऊ असे झालेत पूर्णपणे. एकदम झटपट आणि मऊ पण होतात. इथे मी तोडून दाखवते तुम्हाला घास. हा बघा, खूपच छान. तर मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.